मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. तैसा अनुग्रहोपै राया, तैसा अनुग्रहोपै राया. श्रीहरी केला धनंजया, आता कवणेकडे ही माया. ऐसी भाषा नेण्याची तो. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनावर अशीच कृपा केली, त्यामुळे माया व तिचा कार्य पसारा या शब्दांचे देखील त्याला ज्ञान होत नव्हते. लक्षात, म्हणजे त्याला मी म्हटलं ना, शब्दे विण संवादिजे इंद्रिया विण, म्हणजे डायरेक्ट याच्याशीच आपण झोंबलो पाहिजे त्या प्रकारे, कारण शब्दांची गरजच नाहीये आता इथं. म्हणून अर्जुनावर तशीच कृपा केली, त्यामुळे माया व तिचा कार्य पसारा, हे जे आपण आता डिस्कस केलेलं आहे, ही सर्व माया आहे. आणि ईश्वर कुठे आहे? जेथ माया स्पर्शो सकेना, म्हणजे तिच्या पसाऱ्याच्याही पलीकडे जायला पाहिजे ना. म्हणून त्या कार्य पसाराच्याही पलीकडे जेव्हा जातो, तो योग जेव्हा जमतो आपल्याला, म्हणजेच काय झालं? समत्व चित्ताचे. समत्व चित्ताचे म्हणजे त्या आत्म्याच्या, ध्यान करताना तुम्ही असा विचार करा, माझं मन बुद्धी, माझा आत्मा आहे, त्याच्याबद्दल मन बुद्धी फिरतंय, मध्ये चित्त आहे, मग ते चित्त डिस्टर्ब होतंय. मग मनात आणि बुद्धीमध्ये ती निगेटिव्ह अज्ञानाची जाणीव न ठेवता फक्त ईश्वर प्राप्तीचं ध्येय ठेवायचं. बघा किती सूक्ष्मात चालतं ध्यान. आणि मग समत्व चित्ताचे येते, आणि मग तो आत्म्यापर्यंत पोचणार. आणि त्या समत्व चित्ताच्या जाणीवेतून तो विश्वात्म्यापर्यंत पोचणार. पण तो आत्माच घेऊन जाणार आहे पुढे, तो गुरुच घेऊन जाणार आहे तुम्हाला पुढे. लक्षात घ्या, ही ती भूमिका. म्हणून कार्यपसारा, शब्दांचे देखील त्याला ज्ञान होत नव्हते. म्हणून त्याला शब्दांचं देखील ज्ञान होत नव्हतं. म्हणजे आता तो पूर्णपणे आत्मज्ञानाच्या जाणीवेतनं पुढच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे, ज्याला आपण काय म्हणतो, आपण अबोध मनाच्या जाणीवेत तो शिरायला लागलेला आहे. श्रेष्ठ बुद्धीच्या जाणीवेतून पुढे सरकतो आहे. म्हणून योगी अरविंदांनीच त्याला पुढे इंट्युटिव्ह माइंड किंवा आपलं इल्युमेटिव्ह माइंड, इंट्युटिव्ह माइंड, आणि मग पुढे अतिमानसाच्या जाणीवेत जातो येतो. हायर माइंड म्हटलेलं आहे, त्याला अबोध मन म्हटलेलं आहे. तर ही जी जाणीव आहे ही अशा प्रकारे चालते. म्हणून अरविंदांच्या तत्वज्ञानातनं याचा विस्तार पूर्णपणे आपल्याला समजतो अजून जास्त. तर हे जे मी म्हणतो त्याचं कारण हे आहे, कारण प्रकाशाच्या जाणीवा या मानवामध्ये निर्माण करणं, स्पंदनाच्या जाणीवा या मानवामध्ये निर्माण होतं. हे अनुभव घेतलेले सर्वांनी, मी नाही म्हणत नाहीये, सर्व संतांनी घेतलेले आहेत. परंतु त्याची योग्य प्रकारे बौद्धिक प्रक्रियेच्या दृष्टिकोनातनं मांडणी ही महत्वाची आहे ना. नाही तर दासबोधात सुद्धा सर्व दिलेलंच आहे की उलट दासबोधाचं चित्र आपण डायरेक्ट अरविंदांवरती इम्प्लिमेंट केलेलं आहे ना. रामगडला काय केलं होतं आपण? हेच केलं होतं. म्हणून ते स्पेसिफिक त्याप्रमाणे चालणार आहे. एनिवे, तर सांगण्याचा हेतू काय? एक सरे ऐश्वर्य तेजे पाहले, तया चमत्काराचे एकार्णव जाहले, चित्त समाजी बुडोनी ठेले विस्मयाची या. म्हणून एकसारखे जिकडे तिकडे ऐश्वर्य तेजच प्रकाशमान झालेले दिसू लागले. त्याचं मन आणि बुद्धी या सर्व जाणीवा इतका तो अंतर्मुख झालेला आहे आता
की त्याला सर्वत्र प्रकाशच दिसतंय, म्हणून ती प्रकाशपूरित मनाची जाणीव म्हणतात. ते लक्षात आलं का? हे ज्ञानेश्वरांचं आणि ते म्हणून मी म्हणतो की ज्ञानेश्वरीचा अभ्यास जर अरविंदांनी केला असता तर त्यांनी हे रेफरन्स दिले असते, नक्की दिले असते, आहे की नाही? अशा प्रकारचे म्हणून प्रकाशमान झालेले दिसू लागले आणि तो आश्चर्याचा समुद्रच पसरलेला आहे असे पाहू लागला आणि त्याचे चित्त त्या आश्चर्याच्या समुद्रात बुडून गेले. म्हणजे तो पूर्णपणे त्या प्रकाशपूरित मनाच्या जाणीवेमध्ये पूर्णपणे डुबून गेला. लक्षात ठेवा, त्याला म्हणजे इतका भाव विभोर झाला तो की शब्दांशिवाय अनुभूती अशा प्रकारच्या जाणीवेमध्ये तो पोहोचला की जे समजण्यासाठी सुद्धा आपल्याला काही साधनेची गरज पडणार आहे. ज्ञानेश्वरी समजण्यासाठी सुद्धा लक्षात घ्या, ती भूमिका समजण्यासाठी असं ते म्हणताय. जैसा ब्रह्म पूर्णोदकी पोहे मार्केंडेय एकाकी तैसा विश्वरूप कौतुकी पार्थलोळे. ब्रह्मलोकांपर्यंत संपूर्ण ब्रह्मांड जलमय झाले असता ज्याप्रमाणे एकटे मार्केंडेय ऋषीच त्या जलात पोहत असतात, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या दर्शनाने झालेल्या विस्मय समुद्रावर अर्जुनही लोळू लागला. म्हणजे तो त्या विस्मय समुद्रामध्ये त्याला म्हणून तो आश्चर्य म्हटलं ना आपण, तो कुठला भाव म्हटला त्यांनी अगोदर याच्यात तो भाव वर्णन केला ना, विस्मय, अद्भुत रस, त्या अद्भुत रसामध्ये तो लोळू लागला असं म्हटलेलं आहे. आता मार्कंडेय ऋषी, आता मार्कंडेय ऋषींचं काय आहे? मार्कंडेय ऋषी हे शिवभक्त होते, लक्षात घ्या. आणि मार्कंडेय ऋषींनी स्वतःच पुराण लिहिलेलं आहे आणि लहानपणी ते त्यांचा जन्म म्हणजे ते एकदम काहीतरी 12-14 वर्षाचे म्हणूनच जन्माला आले असं काहीतरी कथा आहे त्यांची. लक्षात आलं? त्यांच्या आई वडिलांना जो आशीर्वाद दिला तो त्यांनी विचारलं की तुला ज्ञानी मुलगा पाहिजे आहे का लहानपणापासून तुम्ही? ते म्हणाले आम्हाला ज्ञानीच मुलगा द्या त्याला शंकराचे भक्त होते ते, तर त्यांनी त्याला म्हणून मार्कंडेय ऋषींचा झाला. पण म्हणे तो ज्ञानी जरी असला तरी त्याला म्हणे तो कमी आयुचा असणार, अल्पायुषी होईल असं सांगितलंय. पण तो मार्कंडेय जो होता तो लहानपणी इतका शिवभक्त होता की तो शिवाशिवाय काही करतच नव्हता. म्हणून तो शिवोपासनेमध्ये इतका दंग असायचा की जेव्हा ऍक्च्युली यमलोक आले त्याच्याकडे त्याला घ्यायला, अशी कथा आहे ती. तर यमलोक म्हणजे जर मृत्यू समय जवळ आला, त्या मृत्यू समयाच्या वेळेला स्वतः पार्वती आणि शंकर तिथे प्रकृती माता आणि शिव स्वरूप प्रगट झालं आणि यमाला परत पाठवलेलं आहे. लक्षात ठेवा, म्हणजे एकट्या सावित्रीनेच पाठवले असं समजू नका. आमची कॉलर थोडी तरी स्टँड कॉलर आहे की नाही? हा, तर त्यांनी यमलोकापासून काय स्वरूपाची आहे बघा. आणि स्वतः प्रकृतीमध्ये, आता तुम्ही सावित्रीचं सुद्धा जर वाचलं ना, म्हणजे योगी अरविंदांचं वाचा किंवा स्वामी विद्यानंदांनी लिहिलेलं ते वाचा, तुमच्या हेच लक्षात येईल हे प्रकृती मातेचं भयंकर मोठं कार्य आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे या प्रकृती माताच आपल्याला पुढे घेऊन जाते. म्हणून ईश्वराची भक्ती करायची आहे, म्हणून धरायचा आहे नारायणच, पण येतो मदतीला गुरुस्वरूपामधून प्रकृती माताच, कारण ती प्रकृतीचं कार्य आहे. गुरु प्रकृतीत कार्य करत असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे त्याला त्यांनी हे केलं आणि पुढे काय झालं, त्याला शंकरांनी वर दिला चिरंजीव हो म्हणून, आणि चिरंजीव हो म्हणून वर दिला. आणि त्यानंतर यांनी सांगितलं, म्हणजे प्रकृती मातेला वंदन, पार्वतीला म्हटलं की तुझं संपूर्ण काय म्हणतात त्याला स्तुती पर स्तोत्र मी वर्णन करीन.
म्हणून हे सर्व स्तोत्र आहेत ना तुमच्या देवीची वगैरे याच्यात सांगितलेली मार्कंड पुराणामधले, तर त्या याच्यामध्ये त्यांनी ते स्तोत्र वगैरे सर्व तिचं ते पुराणच लिहिलंय, देवी पुराणच आहे सर्व, ते वाचा. परंतु ते वाचलं म्हणजे त्या देवीच्या संपूर्ण, म्हणजे तिने शुंभ आणि शुंभनिका राक्षसांचा कसा हे केला लक्षात. सप्तशतीचं जे सर्व वर्णन आहे ते सर्व वर्णन त्या मार्कंडेय ऋषींचे लक्षात ठेवा. असे ते मार्कंडेय. मग जेव्हा प्रलय झाला तेव्हा काय झालं विचार करा. हा ते चिरंजीव, सर्व पृथ्वी जलमय झाली, अग्नी संपूर्ण अग्नीने सगळं आपला प्रस्ताव पुढे आणलेला आहे आणि त्या जलमय पृथ्वीला वायू परावर्तित करायचा आहे लक्षात ठेवा. तर त्या अशा प्रकाशमय जाणीवेमध्ये मार्कंडेय कसे चिरंजीव होऊन अनुभव घेत असतील विचार करा. तसा अर्जुन अनुभव घेते, सांगण्यात येतो तो त्यांचा. हे असं स्वरूप आहे त्याचं. म्हणून आपल्याला मार्कंडेय ऋषी पण कळले पाहिजेत, त्यांनी कुठला अनुभव घेतला तोही समजला पाहिजे. त्या प्रकाशपूरित मनाच्या जाणीवेमध्ये ही अंतर्गत जाणीव आहे लक्षात ठेवा. आपण कशा प्रकारे हे तत्वज्ञान बघितलं पाहिजे लक्षात घ्या. आणि काय होतं आपल्याला काय असं आपण पाहतो, पण आपण अरविंदांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केलाय म्हणून. बाकीचे लोक अशा प्रकारे ते मांडतात असतीलच असं मला तरी, कारण मी कधीच ऐकलं नाही असं. म्हणजे मी जे बोलतोय ते सुद्धा मी कधीच ऐकलेलं नाही असं बोलतो काही केलं, तसातला प्रकार आहे. म्हणून कारण बघा ना, अशा प्रकारे मार्कंडेय ऋषींची प्रकाशपूरित अवस्था, अशा प्रकारे अर्जुनाची त्या समुद्रावरती सागरावरती लोळत असल्याची जाणीव प्रकाशाच्या जाणीवेतनं ही केवढी भयंकर आहे. आणि सागरावरती म्हटलंय म्हणजे जलमय झालेलं आहे सगळं. छोटी उपमा नाहीये ही लक्षात घ्या. जेवढी वाटते तेवढी साधी पण नाहीये. नाही तर आपल्याला काय वाटत झालं समुद्रावर लाटा जातात, आपण तेवढ्या वेळात बीचवर हिंडून येतो 2 मिनिटात आहे की नाही, तर तसं नाहीये ते. एवढं ते म्हणजे काय म्हणतात खोलवर जात ते तिथं. म्हणून एक सारखे जिकडे तिकडे ऐश्वर्य तेजस प्रकाशमान झालेले दिसू लागले व तो आश्चर्याचा सर्वत्र समुद्रात पसरलेला आहे असे पाहू लागला आणि त्याचे चित्त त्या आश्चर्याच्या समुद्रात बुडून गेले. ब्रह्मलोकांपर्यंत संपूर्ण ब्रह्मांड जलमय झाले असता ज्याप्रमाणे एकटे मार्कंडेय ऋषीच त्या जलात पोहत असतात त्याप्रमाणे विश्वरूपाच्या दर्शनाने झालेला विस्मय समुद्रावर अर्जुनही लोळू लागला असं म्हटलेलं आहे. सुंदर आहे नाही. म्हणे केवढे गगन येथ होते ते कवणे नेले पा केवते ती चराचरे चराचरे महाभूते काय जाहाली. अर्जुन म्हणतो मी विश्वरूप पाहण्यापूर्वी येथे केवढे मोठे आकाश होते. बघा आता मी विश्वरूप बघायच्या अगोदर एवढं केवढं मोठं आकाश होतं, तिथं काय झालं ते आता कोणी कोठे नेले समजत नाही. अर्जुनाची जाणीव सांगतोय बरं का. आणि त्या आकाशात दिसणारी ती भूतसृष्टीही काय झाली कोणाला माहिती. हे प्रलय झाला ना, लक्षात आलं का. आपण सोहम साधना करत असताना सुद्धा मी ध्यान वर्गात हे सांगतो नेहमी की तुम्ही ही प्रलयाची जाणीव आणा. ते म्हणण्याचं कारण काय आहे हे सगळं याच्यात दिसते बघा. ही साधनेचा मार्ग आहे हा प्रलय केल्याशिवाय आपण आपल्या मधल्या जलतत्वामध्ये आपलंच पृथ्वी तत्व विरघळून टाकायचं आणि ज्ञानाच्या अग्नीच्या जाणीवेमध्ये प्रकाशाच्या जाणीवेमध्ये आपणच त्या ध्यानामध्ये लोळत राहायचं. अवघड भूमिका आहे. म्हणजे थोडस स्वरूप आपल्या समजण्यासाठी म्हणून सांगितलं मी हे तुम्हाला. म्हणून आकाश त्या आता कोणी कोठे नेले समजत नाही. त्या आकाशात दिसणारी ती भूतसृष्टीही काय झाली कोणाला माहिती. म्हणून ती भूतसृष्टीही जाते आहे की नाही. पृथ्वी तत्व जलतत्वात विरघळलेलं आहे आणि अग्नितत्व कार्यरत दिसत आहे प्रकाशाच्या तेजस स्वरूपामधलं. असं दिशांचे ठावही हारपले. दिशाच राहिल्या नाही.
दिशांचे ठावही हरपले. अधोर्ध्व काय नेणो जाहले. अध काय, ऊर्ध्व काय, खाली काय, वर काय, काही समजेनाचं झालं. चेलिया स्वप्ने तैसे गेले लोकाकार. ज्याप्रमाणे जागे झाल्याबरोबर संपूर्ण स्वप्न मावळते, तसा संपूर्ण लोकांचा प्रत्ययच नाहीसा झाला. पण कुठले लोक शिल्लक राहिले नाही. केवढी भयंकर अनुभूती आहे बघा ही. म्हणजे अनुभूतीत शिरलो तर आपल्याला कळणार आहे की हा प्रत्ययच निघून जातोय. आणि हे माणसाच्या जाणीवेत दिसतंय. आणि माणसाच्या स्वरूपात असणारे श्रीकृष्ण दाखवतायत म्हणून ते जवळ वाटतंय. लक्षात घ्या. म्हणून गुरु का जवळचा वाटतो? तो आपल्याला आपल्या जाणीवेप्रमाणे पुढे नेत असतो, म्हणून गुरु जवळचा वाटतो. असं आहे ते. त्यामुळे कृष्णाने हे गुरुचं स्वरूप जे धारण केलेलं आहे ते मनुष्याचं रूप आहे ना. आणि अर्जुनही मनुष्याच्याच रूपात आहे. म्हणून मनुष्य याच्यात हेही दिसतं की मनुष्य हा आत्मज्ञानातही जाऊ शकतो, विश्वात्म्याच्याही जाणीवेत जाऊ शकतो आणि विश्वातीताच्याही जाणीवेत जाऊ शकतो. हे प्राथमिक सत्य क्रांतीचं 3 त्रिमुखी सत्य हे इथं दाखवल्या जातं. लक्षात ठेवा. या 3 भयंकर म्हणजे माणसाच्या दृष्टीने प्राप्त करण्याच्या मोठ्या अवस्था आहेत असं गीता सांगते. सर्व एकच आहे ही ती भूमिका हळूहळू आपल्याला खेचत नेते वरती. लक्षात घ्या. प्रथम मी आत्मा आहे, मग मी विश्वात्मा आहे आणि मग मी विश्वातीताच आहे की ज्याच्यापासून मी हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केले. केवढे स्तर आहेत आणि हे 3च आहेत फक्त. आतापर्यंत आपण जगत आलेलोच आहोत ना. अनेक जन्मांच्या रेट्यातनं आपण मानव जन्मात आलेलो आहोत आणि आता फक्त पहिली, दुसरी, तिसरी पास करायची फक्त. तीच जमत नाही. प्रॉब्लेम तिथे आहे की नाही. किंडर गार्डन मध्ये असल्यासारखं आहे की नाही. हा तसंच काहीच आहे ना, नाही का. आता आपल्याला पुढे कुठेतरी पहिलीच जाता यायला पाहिजे. आपल्याला स्वतःला कुठेतरी दुसरीत घालता यायला पाहिजे आणि याची देही याची डोळा तिसरीत जाता यायला पाहिजे. काही पोरांना सांगू नका शिक्षण घ्या, मोठे व्हा, काय होतील. मी शिक्षण घेणं महत्वाचं आहे. मी जितका अपूर्ण आहे माझ्या शिक्षणामध्ये की मी या जन्मामध्ये पहिली पण पास होऊ शकलेलं नाही. असं काय सांगताय बड्या मारायचे. अवघड आहे ना. हे असा प्रकार आहे बघा. सगळा विचित्र माणूस आहे हा सर्व. बरं का. म्हणून नक्षत्र लोपून जातात त्याप्रमाणे किंवा नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण दैसे लोपे तैसी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना. बघा. म्हणून किंवा सूर्य उगवल्याबरोबर त्याच्या प्रखर तेजाने ज्याप्रमाणे चंद्रासह सर्व नक्षत्रे त्याच्यात लोपून जातात त्याप्रमाणे विश्वरूप दर्शनाने सर्व प्रपंच भाव नाहीसा झाला. हा जो प्रपंच भाव आहे हा नाहीसा होणं हे अत्यंत महत्वाचं एक काय म्हणतो आपण स्टेज आहे. लक्षात ठेवा. आणि ही म्हणजे अनुभूती आल्याशिवाय माणूस प्रपंचातनं बाहेर पण पडू शकत नाही. दोन्ही गोष्टी आहेत. इट इज गिव्ह अँड टेक समवेअर. परंतु आपली इच्छा पण असणं पाहिजे. म्हणून अगोदर इच्छा प्रबळ करावी लागते. यमनियमांच्या मार्फत आपलं ध्येय प्राप्तीसाठी करावं लागतं आणि जेव्हा ती स्थिती प्राप्त होते तेव्हा ते ऑटोमॅटिक व्हायला लागतं. म्हणजे प्रपंचाच्या जागी राहतो आणि आपण आपल्या जाणीवेमध्ये सर्व करत राहतो. लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांनी जे म्हटलेलं आहे की सूर्य उगवल्याबरोबर त्याच्या प्रखर तेजाने ज्याप्रमाणे चंद्रासह सर्व नक्षत्रे त्याच्यात लोपून जातात त्याप्रमाणे विश्वरूप दर्शनाने सर्व प्रपंच भाव नाहीसा झाला. प्रपंच भाव नाहीसा होतो म्हणजे प्रपंचाची जी रचना आहे
एकतर आपल्या व्यक्तिगत म्हणजे तो अज्ञानाच्या अगदी खालच्या जाणीवेतनं मी बोलत नाही, ज्याला आपण प्रपंच करतो सध्या असं म्हणतो तो नाही. प्रपंच म्हणजे ईश्वराचाही हा सगळा प्रपंच आहे. त्याही प्रपंचाच्या भावातनं बाहेर जावं लागते. म्हणून म्हटलं जातं जेथ माया स्पर्श केला. म्हणजे हे सर्व ज्ञान घ्यायचं आहे, अष्टधा प्रकृतीचं कार्य सर्व समजून घ्यायचं आहे, परंतु त्या प्रकृतीमधनं पण अलिप्त व्हायचं आहे. असं हे आपलं मूळ स्वरूप आहे असं ते म्हणतायत. म्हणजे विश्वरूप दर्शनाने सर्व प्रपंच भाव नाहीसा होतो. आणि हे या विश्वरूप दर्शनाने प्रपंच भाव. म्हणून आजचा जो दिवस आहे मकर संक्रांतीचा आपण म्हणतो, तो दिवस का साजरा करायचा? साधकांनी, मी बाकीच्यांचं म्हणत नाहीये. साधकाचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे? बघा, वर्षातनं एकदाच पृथ्वी ते मकर रास, कर्क रास वगैरे त्या याच्यातनं काय उत्तरायण दक्षिणायन वगैरे या भानगडीमध्ये पृथ्वी पडत असते, बरोबर. परंतु आपण जीव म्हणून जेव्हा इथं जगत असतो तेव्हा एका दिवसामध्ये पृथ्वी सर्व वृत्त पार करून आपल्या भोवून जात असते. लक्षात ठेवा. लक्षात आलं? त्यामुळे आपली मकर संक्रांत, आपला ज्ञानोदय हा रोजच्या दिवसाच्या अज्ञानातनं कायम ज्ञानाकडे व्हायला पाहिजे. कारण पृथ्वी रोज कर्कवृत्त मकरवृत्त फिरवते आपल्या भोवती. तुम्ही स्वतःला वेगळं करा, म्हणजे पृथ्वीपासून अलग केलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. तुम्ही वेगळे फिरताय, तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये बसलात आणि हेलिकॉप्टर स्पेसच्या पलीकडे नेलंय, ते स्थिर केलं, खालती पृथ्वी फिरते ना, नाही का? असं तर त्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर ही जी व्यक्तिमत्वाची प्रत्येक जाणीव विकसित व्हायला पाहिजे आपल्या दृष्टीने. म्हणून ही क्रांती आहे आणि सक्रांती आहे, हे चांगली क्रांती आहे. आणि या क्रांतीच्या भूमिका आपल्या जीवनामधनं रोजच्या रोज घडवता यायला पाहिजे. आणि या सर्व तेजाच्या जाणीव आहेत. लक्षात ठेवा, गुळ हाही उष्णत आहे, तीळ हाही उष्णत आहे. लक्षात घ्या. आणि दोघांचं मिश्रण करून परत आपल्या मधली जी ऊर्जा आहे तीही त्याप्रमाणे वाढवायची आहे. आणि त्यातनं निर्माण काय करायचं आहे तर भक्तीचा गोडवा निर्माण करता यायला पाहिजे, भक्ती रस निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून ही जी मकर संक्रांत दरवर्षी येते, आपण दरवर्षी करतो आहोत, बरोबर. आणि उद्यापासून त्या ज्ञानाच्या भूमिकेतून कायम शुभ्र वस्त्र घालायचे. म्हणून एकाच दिवशी काळ्या साड्या घालायच्या. अज्ञानातनं ज्ञानाकडे जायचंय. मला काही साडी चांगली दिसते, मी गोरी आहे म्हणून मी घालायचं, याला काय लॉजिक नाही राहत. त्याला हे संक्रांतीत बसत नाही. लक्षात, गमतीचा भाग सोडून देऊ आपण. परंतु सांगण्याचा हेतू काय माझा, की ही जाणीव आपल्याला या दिवसांच्या मधनं सुद्धा घेता यायला पाहिजे. कारण हे सर्व विश्वरूप आहे. मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवूच नका अजिबात. तुम्ही स्वतःचा विचार करा की तुम्ही या पृथ्वीवरती आहात, पृथ्वी फिरती आहे, रोजच्या रोज कर्कवृत्त मकरवृत्त फिरतातच आहेत ना. ही वृत्त म्हणजे काय आहे? हे आपण आखलेल्या अक्षांश रेखांश आहेत, बरोबर. आणि त्या अक्षांश रेखांश सुद्धा कसे बांधलेले आहेत? सूर्याच्या गतीप्रमाणेच बांधलेले आहेत. आणि मानवाने बुद्धी टाकली आणि त्याच्यावर रेघा ओढलेल्या आहेत. लक्षात ठेवा, पृथ्वीवरती प्रत्यक्षात अशा रेघा कुठंच नाहीयेत. बरोबर ना मी काय म्हणतो ते? अशा काही रेघा आहेत का? अशा रेघा नाहीयेत. परंतु प्रत्येकाला संपूर्ण शक्तीची जाणीव आहे, परंतु त्या शक्तीला पण विवेकशीत स्तरापर्यंत जाण्याची अनुमती आहे. हे कळलं पाहिजे. सूर्य
त्या पलीकडे जाऊ शकत नाही. पृथ्वी त्याच्या म्हणजे तिच्या त्या जाणी कक्षेच्या पलीकडे राहू शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून याच्यामध्ये अद्भुतता आहे, विशालता आहे, बृहत स्वरूप आहे, परंतु त्याच्यामध्ये एक प्रकारचं सुसंवादित्व आणण्यासाठी नियंत्रित होणारी शक्ती पण आहे. म्हणून हे विश्वरूप समजून घ्यायचंय आपल्याला, आणि त्या समजण्यासाठी या सर्व ज्ञानाच्या अभिव्यक्ती आपल्याला कळल्या पाहिजेत. म्हणजेच आपल्याला पृथ्वी तत्वाच्या वर यायला पाहिजे. म्हणजेच काय, आपल्याला अपलिफ्ट करायला पाहिजे. पृथ्वी तत्व हे अज्ञानाची जाणीव दाखवते, लक्षात ठेवा. म्हणून अज्ञानातनं बाहेर पडायचंय आपल्याला. आणि या अज्ञानातनं बाहेर पडण्याची प्रक्रिया जेवढी आपल्याला साथ देईल ती सतत हॅमर असावी माणसावरती. म्हणून दरवर्षी मकर संक्रांत करायची, दरवर्षी लक्षात. ती कारण हे परिवर्तन प्रक्रिया आहे. कारण अज्ञान काही एकदम जाणार नाहीये, परंतु या मकर संक्रांतीमध्ये असणारं अज्ञान, अज्ञानाची जाणीव आणि ज्ञानाची जाणीव समजा धरून त्याला 50-50 आहे, तर पुढच्या मकर संक्रांतीला ती जाणीव कुठेतरी अज्ञान हे 40% जावं, ज्ञान हे 60% जावं, म्हणजे मुरावं या भूमिकेतनं म्हणतोय. ते नुसतं बौद्धिक जाऊ नये काय उपयोग नाही ना, ते मुरावं पण लागणार आहे आपल्यामध्ये. म्हणून ते पर्सेंटेज हळूहळू कमी होत होत हळूहळू एक दिवस पूर्णपणे ज्ञान आपल्यात विकसित होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. ही भूमिका आपण जर लक्षात घेतली तर मकर संक्रांत ही फक्त ग्रहगोलांच्यासाठी ठेवली असं समजायचं कारण नाही. कारण आपण पण निसर्गाचे भाग आहोत, आणि त्या निसर्गाच्या भागाच्या प्रत्येक गोष्ट जी निसर्गाने बनवलेली आहे, लक्षात ठेवा. या ब्रह्मांडामध्ये असणारी हर एक गोष्ट, हर एक वस्तू जी बनवलेली आहे ती मानवाच्या उत्क्रांतीसाठी बनवलेली आहे. म्हणून हे जे ग्रहगोल सुद्धा जे आहे, हा सूर्य आहे, हा चंद्र आहे, ही पृथ्वी आहे, या सर्व गोष्टी आणि संपूर्ण अखिल ब्रह्मांड आहे, हा वायू आहे, हे पाणी आहे, हा अग्नी आहे, हे सर्व मानवाच्या उत्क्रांतीसाठी आहे. परंतु उत्क्रांतीचा खरा अर्थ जो आहे तो समजणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी या विश्वरूप दर्शनाच्या जाणीवेपर्यंत उत्क्रांत जर झाला माणूस तर बाकी कुठलेही शोध लावत बसण्याची गरज नाही जगातला. म्हणून हा संपूर्ण मानव समाजच असा एलिव्हेट व्हावा अशी संतांची इच्छा आहे. कोणीतरी एकाने कुठला तरी शोध लावायचा बौद्धिक दृष्ट्या, आणि त्याच्यात बाकीच्यांनी त्या मोबाईल मध्ये रममाण होत बसायचं, किंवा बाकी कुठल्या खाण्यापिण्याच्या वस्तूत रममाण होत राहायचं. आणि हे खूप मटेरियलिस्टिक होत आहे, आणि याच्यात वैश्विक जाणीवच येत नाही. याला क्रांती म्हणूच शकत नाही आहात तुम्ही, कारण हे अजूनच अज्ञानात जातं. तर ते परिणाम पाहिल्यानंतर लक्षात येतं. शोध लागला त्यावेळेला खूप आनंद झाला, परंतु लागल्यानंतरचे परिणाम जेव्हा दृश्य स्वरूपात झाले त्या अज्ञानातच घालवत गेले ना, लक्षात आलं. त्यामुळे हे सगळं आत्मज्ञानासाठी वापरता यायला पाहिजे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण असं ठरवायला हरकत नाहीये की पुढच्या संक्रांतीला आपण जेव्हा भेटू तेव्हा आपण सर्वजण शुभ्र वस्त्र परिधान करून आले. म्हणजे ज्ञानाच्या जाणीवेवर अधिष्ठित होऊन आलेलो असू. लक्षात घ्या, ही ज्ञानाची जाणीव फार महत्वाची आहे आणि ती आपल्यामधली क्रांती आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला क्रांत करायचं आहे.
आणि चांगल्या मार्गावर क्रांत करायचं आहे. या भूमिकेवरती आपण हे विश्वरूप दर्शन पुढच्या आपल्या सत्संगामध्ये बघूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.